जुली गाडगे या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सावी जी असते ना ती आता नीताच्या खांद्यावर अडत असते. आता खांद्यावर अडत असताना या सगळ्यामध्ये लगेचच तिथे ती नीता बोलते, शांत हो सावी, शांत हो. तितक्यात धैर्य तिथे येतो. खरं तर धैर्याने ऐकले की काय हेच मात्र तिला कळत नसतं. तितक्यात तिथे धैर्य तिला बोलतो, सावी तू आज खूप थकली आहेस ना, आणि त्याच्यामुळे मी तुझे पाय दाबून देतो. खरं तर त्याला कळलेलं असतं पण तो मुद्दाम काहीच बोलत नाही, कारण तिच्या मनात नेमकं काय चाललंय ना हे त्याला तिच्या तोंडातूनच जास्त ऐकायला आवडलेलं असतं. त्यामुळे ते अगदी शांत असते. इकडे धैर्य जो असतो ना तो सावीला समजावून सांगत असतो, तिला छान शांतपणे झोपवतो, तिला थोपटत असतो आणि या सगळ्या प्रकारे ती त्याची काळजी घेत असते. म्हणजे ते दोघं एकमेकांची काळजी घेतच असतात, पण त्यावर आता तिला लगेच झोपवतो सुद्धा. तर तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. तर आता सावीला मात्र माहिती असतं की आता आपला जो फोन आहे म्हणजे त्या फोनमध्ये एक नंबरचा फोटो आपण काढला होता आणि तो कुणाचा असेल. तितक्यात तिला जाणवतं की हा तर फोन धैर्याच्या हातामध्ये आहे आणि धैर्याच्या हातामध्ये फोन आहे म्हणजे त्याला फोटो दिसेल, मग अजून काही प्रॉब्लेम आला तर. आणि तिथे त्या या सगळ्यामध्ये विचार करत असते की नेमकं मी असं काय करू. तितक्या तिच्या लक्षात येतं आता या सगळ्यामध्ये तो नंबरचा फोटो येतो पण धैर्याचं मात्र लक्ष काही नसतं. तितक्यात ती पटकन फोन हिसकते. आता यावर लगेच धैर्य बोलतो, सावी असं काय वागतीयस ग तू. त्यावर लगेच ती बोलते, तू माझं ऐकतच नाहीये, मला ही साडी खूप रुततीये, मी सांगितलं की नाही पटकन काढून टाकायची म्हणून. चला तुम्ही ताई वहिनी चला बरं माझ्यासोबत आणि मला ही साडी काढण्यामध्ये मदत करा. त्यावर नीता आणि अवंती लवकरच धावत तिच्या मागे जात असतात. इकडे या सगळ्यामध्ये आता नीता आणि अवंतीला विचार करत ती बोलते, अहो तुम्हाला आठवतंय का आपण त्यामध्ये फोटो काढला होता त्या नंबरचा. तर तो नंबर कशाचा ते माहीत नाही, पण त्याचा फोटोचा धैर्यांना विचारलं असतं ना तर आपल्याला खूप प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली असती आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे सध्या नाही आहेत. त्यावर लगेच नीता बोलते, सॉरी ग सावी, माझं लक्षातच नाही आलं आणि त्या इराला जळवावं म्हणून मी हे सगळं करत होते, खरंच सॉरी. त्यावर ती बोलते, त्याच्यामध्ये ते सगळं ठीक आहे पण आता आपल्याला हे सगळं पाहावं लागेल. आता इकडे सुधाकर जो असतो ना त्याला नानाने पकडलेलं असतं. नाना त्याला बदाबद मारायला लावतात. गुंडांना बोलतात की याला चांगलं मारा आणि जोपर्यंत हा सगळं सत्य सांगत नाही ना तोपर्यंत त्याला मारतच राहायचं. इकडे सुधाकरला तिथे गुंड खूप मारतात. त्यावर तिथे लगेच दामिनी येते. दामिनी आलेली पाहून नाना बोलतात, सांग आता लवकर चल, लवकरात लवकर सांग, तुला आतापर्यंत मारलंय ना फक्त आणि फक्त तू सगळं सत्य सांगावं म्हणून. त्यावर दामिनी बोलते, सांग काय सांगितलं तुझ्या सावीला, आणि मला एक कळत नाहीये ती तू गायब कशी काय झाली, म्हणजे तू काहीतरी तिला हिंट दिली आहे. त्यावर लगेच तो बोलतो, मी काही नाही सांगितलंय आणि काही नाही सांगत म्हणून आता या सगळ्यामध्ये तो बेहोश होत असतो. या सगळ्यामध्ये त्याचे डोळे तर बंद झालेले असतात. तर इकडे दामिनीला कळत नसतं की नेमकं काय करायचं. त्याने जर काही हिंट दिली असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम आता मात्र होऊ शकतो असंच तिला वाटत असतं. इकडे आता सावी जी असते ना ती मात्र घरी असते. ते तर पुन्हा चेंज करून बसलेली असते. आता या सगळ्यामध्ये नीता आणि अवंती तिच्याजवळ आलेले असतात. तर तिघीजणी विचार करतात की हा नंबर कुठला असेल. तितक्यात ती लगेच आता रीनाला फोन लावून सांगते, कारण तिला वाटतं की सुधाकर काका घरी आले का नाही, कारण ते नेमकी गायब झाले तर गेले कुठं. तर तिने रीनाला फोन लावलेला असतो. रीना बोलते, सावे काय करतेयस तू, अगं तू नीता वहिनींचा फोनवरून फोन लावलाय. त्यावर ती लगेच बोलते, अगं नीता वहिनी आणि अवंती वहिनी त्या दोघींनाही आता सत्य माहीत झालंय आणि त्या आपल्या बाजूने आहे, तू काळजी करू नकोस. त्यावर लगेच तिथे रीना बोलते, बरं तू फोन कशासाठी केला होतास, अगं सुधाकर काका घरी आलेत का. त्यावर लगेच रीना बोलते, नाही तर इथे कुणीच नाही आलंय. आता असं माहिती बोलल्यानंतर ती बोलते, बरं ठीक आहे. तर इकडे आता नीता आणि अवंतीला ती विचार करते की हा नंबर कुठला असेल बघू. त्या दोघी विचार करत असतात, काय माहिती 4 आकडी नंबर म्हणजे काय. त्यावर लगेच इथे आता तिच्या पायाला गाडी टच होते. त्यावर ती बोलते, हा नंबर गाडीचा तर नाही आहे ना, ही तीच गाडी ज्या गाडीने पप्पांना उडवलेलं आणि त्या पप्पांना उडवल्यानंतर मी काहीच करू शकले नाही. तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलेलं असतं. तितक्यात नीता आणि अवंती तिला सावरत बोलतात, शांत हो सावी, मला माहिती तुला काय म्हणायचं. खालून थोडा कल्ला ऐकू येतो आणि त्यावर हा भास्करचा आवाज येतो. ही मात्र त्यांना कळून चुकलेलं असतं. खाली धावत धावत निघत आणि बोलतात, काय झालं असेल खाली. तितक्यातच तो दारू पिऊन आलेला असतो. तो लगेच अवंती आणि नीताला म्हणजे ते दोघंही जण त्यांचे नवरे जे असतात ते आवाज येत असतात. त्यावर लगेच भास्कर बोलतो, कुठं आहेस नीतू तू. तर विलास बोलतो, अवंती कुठं आहेस तू, ये लवकर लवकर ये. आता असं म्हटल्यानंतर ते तिघी खाली येतात आणि आता सावी तिथे आपलं काम अर्ध सोडते. खरं तर ती आता मात्र महत्त्वाचं काम करत असते. तिला एक वेबसाईट माहिती झालेली असते. त्या वेबसाईटवर जर तिने तो नंबर टाकला तर त्या पूर्ण गाडीची लिस्ट ही तिच्यासमोर येणार असते. पण अखेर या सगळ्यामध्ये राहूनच गेलेलं असतं हे काम. तर इकडे आता अवंती आणि नीता या दोघी जणीला लगेच त्यांचे नवरे बोलतात, हे बघा आज ना आम्ही दारू पिणारे आणि महत्त्वाचं म्हणजे चकना लय भारी पाहिजे. मग एक काम करा, दोघी जणी आमच्यासाठी छान भजे करा आणि पापड तळा. आता हे सगळं बघून लगेच असे ते नीता बोलते, अहो तुम्ही हे काय करताय, आपण आत्ताच मंदिरातून आलोय की, आणि मंदिरामध्ये एवढं पवित्र असताना तुम्ही हे असं कसं काय करू शकता. त्यावर ते दोघं बोलतात, तुला काय घेणं देणं आहे, जेवढं सांगितलं तेवढं कर. आणि तसंही आम्ही काही का करेना, तुला त्याची काही मतलबच नसायला पाहिजे. म्हणजेच काय तर तू चांगलं आम्हाला काहीतरी खायला करून दे, ते महत्त्वाचं आहे, असं तिथे ते दोघे बोलत असतात. त्यावर लगेच नीता बोलते, अहो पण
तितक्या त्या सगळ्यामध्ये हे सगळं सावीला काही बघवत नसतं. लगेचच तो आदिती आता तिचं तोंड धरतो आणि बोलतो, हे बघ तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. आणि महत्त्वाचं म्हणजे चकनात भारी असला की नाही लवकर पचायला वेळ लागत नाही. आणि असं म्हणून तिथे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. इकडे दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. आता यावर सावीला काय करावं हे कळत नसतं. तितक्यात ती आता स्वतःच्या हातानेच काम करणार असते, कारण तिला माहिती असतं की काही झालं ना तरी काही आता चुकीचं होता कामा नये. या सगळ्यामध्ये तिथे सावी येतात, तिची दारूची बॉटली असते ती जे आत्ता भास्कर आणि विलासने आलेली असते तिला पाडून टाकतात आणि या सगळ्यामध्ये ती सांडून जाते. आता यावर भास्करचा विलास मात्र राग जो असतो ना तो अनावर होतो. तो लगेच बोलतो, ए सावे तू काय केलेस, आणि असं म्हणून तिच्यावर हात उद्गारणार. त्यावर लगेच धैर्य आडवा येतो आणि सावीचा बिचारीचा जीव असतो. या सगळ्यामध्ये त्याने तिला मारणारच. तितक्यात धैर्य बोलतो, एक मिनिट काय करतोयस तू. त्यावर लगेच तो बोलतो, तू तुझ्या बायकोला ना डोक्यावर बसून ठेवलंय त्याच्यामुळे ती अशी उचकतीये. आमच्या बायका बघ कशा पायाशी नितळतात, तसंच पाहिजे असतं. पण तुझं बरं तू डोक्यावर बसून ठेवतोस, आम्हाला तुझ्यासारखं पटत नाही ना म्हणून आम्ही तिला बरोबर पायाशी ठेवतो. पण तुला. त्यावर लगेच धैर्य बोलतो, बस कर दादा खूप बोललास आतापर्यंत. आणि काय म्हणता रे नीता वहिनी, तिचं साधं म्हणणं आहे ना की या सगळ्यामध्ये म्हणजे काय करायचं आहे, फक्त आणि फक्त आपण चांगलं वागायचं. म्हणजेच काहीतरी आज देवाच्या मंदिरातून आलोय ते काही चुकीचं आहे का, आणि तिथून आल्यानंतर हे असं वागणं तुला शोभतं तरी का रे असं. त्यावर लगेच तो बोलतो, हे बघ तू आम्हाला शिकवू नकोस आम्ही काय करायचं आणि काय नाही, मला जे करायचं ते मी करतोस आणि तसंही. त्यावर लगेच तो बोलतो, बस कर आता, जर बोललेलं थांबणार आहे ना तर तुझ्या कानाखाली वाजवतो. आणि तुला काय वाटलं रे मी काय सगळं ऐकून घेईल, विसरून जाईल तू मोठा भाऊ आहेस वगैरे, आणि काय लायकी राहील बघ तेच बघ. त्यावर तो लगेच बोलतो, ए तितक्यात लगेच असते ते आता विलास आणि भास्करला कळत नसतं काय करायचं. त्यावर लगेच विलास बोलतो, चल भास्कर इथून चल. त्यावर तो बोलतो, एक मिनिट थोडीशी दारू राहिली तर त्याच्यामध्ये ती घेऊन जाऊयात की. इकडे अवंती आणि नीता लगेच सावीच्या आजूबाजून येतात. त्या दोघींनी आता सावीचा हात घट्ट धरलेला असतो. खरं तर सावीने त्यांना दोघींना धीर दिलेला असतो. तर ते लगेच तिथे काही बोलणार तितक्या तिथे रीनाचा फोन येतो. नीता लगेच तिला कानात सांगते. तर सावी आणि नीता ह्या दोघीजणी पळत पळत रूममध्ये जातात. अवंतीने धैर्यजवळ थांबायचा निर्णय घेतलेला असतो, कारण त्याला थांबवायचंच असतं. काही झालं ना तरी सावीपर्यंत हे सगळं आत्ताच पोहोचू नये असंच त्याला वाटत असतं. सावी जी असते ना ती बिचारी टेन्शनमध्ये आलेली असते. अवंती बिचारी धैर्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण या सगळ्यामध्ये तो बोलतो की चला आता रूममध्ये जायचं आहे. तर ती बोलते थांबा की. तितक्यात दामिनी येते. दामिनीला लगेच तिला बोलते की काय कुठं होतीस आतापर्यंत, म्हणजेच आई धैर्य वगैरे विचारत असतो की आई आतापर्यंत कुठं होती वगैरे वगैरे. तर धैर्याचं हे वागणं पाहून तिला आठवतं की आपण आतापर्यंत सुधाकरकडे होतं आणि सुधाकरला मारून मारून विचारलेलं पण त्याने काहीही सांगितलं नाही. तितक्यात तिथे आता रीना आणि सावी जे असतात म्हणजे त्या फोनवर बोलत असतात, नाही तर त्यांच्याजवळ असते. त्यावर तिथे तिला माहिती मिळते की सुधाकर हा घरीच होता नाही गेला, मग 2-3 दिवसापासून गायब आहे. त्यावर तिला संशय येतो की नेमकं काय झालेलं असावं. तर इकडे दामिनी बोलते, मी मंदिरामध्ये गेलेली होती. त्यावर लगेच नीता बोलते, म्हणजे अवंती बोलते की प्रसाद द्या. त्यावर ती बोलते प्रसाद नाही आणला. तितक्यात ती बोलते मग काय होतं तिथे. त्यावर ती बोलते की अंगार होता पण तो आणला नाही, आणि जागृत मंदिरे म्हटल्यानंतर थांबूयात की आणि आपण सगळे सोबत जाऊयात. इकडे धैर्य बोलतो, चला वहिनी मी जातो रूममध्ये, गुड नाईट. आणि असं म्हणून तिथे दोघीजणी पोहोचतात. इकडे आता सावीला ऑलरेडी त्या लिंक म्हणजे तिने जे वेबसाईटवर टाकलेली असते ना त्याची लिंक भेटलेली असते, आणि त्या लिंकवरून 35 नावं आलेली असतात. त्यावर ती लगेच बोलते, आता लवकरच आपल्याकडे हा गुन्हेगार असतात. ते तर नीताच्या खांद्यावर रडत असते, कारण तिला असं वाटतं की माझ्यासमोर माझ्या बाबांचा जीव गेला पण मी काही एक करू शकले नाही. आता हे सगळं वागणं मात्र तिथे नीता बोलते की जरा शांत हो सावी, सगळं काही ठीक होईल. आणि हा भाग इथेच सांगतो. तुम्हाला हा भाग कसा वाटेल मला नक्की कमेंटला कळवा आणि व्हिडिओ पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.